हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर हे बघा, इथे मी कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे या प्रकारे। चला तर मग आता ब्लाऊज आपण शिवायचा कसा ते बघूया। तर शिवताना सुरुवात करताना आपण मागील भागापासून शिवण्यास सुरुवात करणार आहोत। तर बघा, आपल्या ब्लाऊजची मूळ उंची ही 13.5 इंचाची आहे। त्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि 1 इंच कंबर पट्टीसाठी जी आपण पट्टी एक्स्ट्रा काढतो ती पट्टी त्यामध्येच अटॅच आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्राची कंबर पट्टी काढायची गरज येणार नाही। चला तर मग आता आपण शिवायचं कसं ते बघूया। कंबरेच्या बाजूने पाव इंच घेत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे या प्रकारे। दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपण 1 इंचानी ही पट्टी वरच्या साईडने मडपणार आहोत। या प्रकारे एकसारखे 1-1 इंचाचं अंतर घेऊन आपण ही पट्टी पूर्ण मुडपून घेणार आहोत। तर बघा, या पद्धतीने आपण आपली कंबरपट्टी ही मुडपून घेतलेली आहे 1 इंचाच्या अंतराने। आता आपण मागील बाजूस टक्स टाकून घेऊ। टक्स टाकताना नेहमी शोल्डरच्या मध्यातून टक्स घ्यायचा आहे। खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरती 4 इंचावर तिरका घेत ही शिलाई घ्यायची आहे टक्सची आपल्याला। या प्रकारे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवला आहे त्या प्रकारे आपल्याला टक्स घ्यायचा आहे 4 इंचावर। नेहमी शोल्डरच्या मध्यातूनच टक्स घ्यायचा असतो। तर याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपण शोल्डरच्या मध्यातून टक्स घेणार आहोत। या प्रकारे खालून अर्धा इंच आणि वरती 4 इंचावर ही खूण करून घ्यायची आहे। आणि 4 इंचावर खूण केल्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंच असा तिरका आपल्याला 4 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि दोन्ही शिलाई करताना दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई लॉक करायची आहे, जेणेकरून ब्लाऊज उसवत नाही। या पद्धतीने आपला मागचा भाग तयार झाला आहे। तर इथे बघा, पूर्ण उंची 14 झाली आहे, तर शिवून 13.5 ही होणार आहे। अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे शोल्डर मडपण्यासाठी। तर आता आपण कटोरीचा पुढचा भाग जोडून घेणार आहोत। कटोरीची दोन्ही टोके एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे। खालच्या बाजूने 1.5 इंच या प्रकारे 1.5 इंचावर एक खूण करून घेऊ आणि तिथून वरती 2.5 इंचावर या प्रकारे आपल्याला टक्स घ्यायचा आहे। खालच्या बाजूने 1.5 आणि वरच्या बाजूने 2.5 इंचावर हा टक्स टाकून घ्यायचा आहे। या टक्सवर आपण आता डबल शिलाई घेणार आहोत आणि तो टक्स मुडपूनही घेणार आहोत। या प्रकारे मुडपून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरी कटोरीही तयार करून घेणार आहोत। खालच्या बाजूनी 1.5 इंचावर मार्क करून घेणार आहोत आणि तोच मार्क वरती 2.5 इंचावर घेणार आहोत। तिथूनच या प्रकारे 1.5 आणि 2.5 इंचावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे। या प्रकारे आपली कटोरी तयार होणार आहे। लक्षात असू द्यायचं आहे की शिलाई करताना शिलाईचे दोन्ही टोके आपल्याला लॉक करायचे आहे, जेणेकरून आपली शिलाई उसवत नाही आणि फिनिशिंग ही व्यवस्थित राहते। या प्रकारे आपली दोन्ही साईडची कटोरी तयार आहे। आता आपण साईड पॅटर्न जोडून घेऊया। साईड पॅटर्न जोडताना नेहमी आपल्याला वरच्या बाजूने जोडून घ्यायचा आहे। या प्रकारे सरळ बाजूच्या कटोरीवर आपण उलट्या बाजूने साईड पॅटर्न ठेवून तो हळूवारपणे जोडून घ्यायचा आहे, न ओढता। या प्रकारे आपण कटोरी आणि साईड पॅटर्न जोडून घेणार आहोत। लगेचच आपण त्यावर डबल शिलाई करून घेणार आहोत, जेणेकरून ती उसवली जाणार नाही। या प्रकारे आता त्याच प्रकारे आपण दुसरी बाजूनेही कटोरी जोडून घेणार आहोत। कटोरी लक्षात असू द्यायचे नेहमी गळ्याच्या बाजूने जोडायची आहे। खालच्या बाजूने उरली ती कट करून घेता येऊ शकते, पण वरच्या बाजूने समजा आपण कट केली तर गळ्याचा पूर्ण शेप बिघडून जाऊ शकतो। या पद्धतीने आपले दोन्ही बाजूच्या कटोरी आणि साईड पॅटर्न जोडून झालेले आहेत। हे बघा, आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊ। क्रॉसपट्टी लावताना आपल्याकडे नेहमी 4 पट्ट्या असायला हव्यात। माझ्याकडे ह्या मी
डबल फोल्ड करून क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत मी या पद्धतीने आता क्रॉसपट्टी काढलेली आहे। तर मी आता ती जोडताना त्याचा एक सिंगल पदर घेऊन तो खालच्या बाजूने ठेवून जोडून घेणार आहे। या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला। हळूवारपणे जोडत न्यायची आणि आता हा मधील भाग आपल्याला फोल्ड करून क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। या पद्धतीने एकावर एक पूर्ण ठेवून जोडून घ्यायचे आहे। या पद्धतीने आता हा आपण मधील भाग काढून घेतल्यानंतर हा असा आपला पुढील भाग रेडी होतो। त्याच प्रकारे मी आता दुसऱ्या बाजूनेही क्रॉसपट्टी लावून घेणार आहे। क्रॉसपट्टीची एक बाजू मी एका बाजूने लावून घेतली आहे। पुन्हा मुडपून दुसरी बाजू पण लावून घेणार आहे। या पद्धतीने ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले आहे त्या प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने। आता आपण हुक आणि लूप पट्टी तयार करून घेऊ। त्यासाठी उरलेल्या कापडामधूनच मी हे कापड घेतलेले आहे। तर त्यामधूनच मी आपल्याला लागेल आपली जी उंची आहे ब्लाऊजची हुकची पट्टीची तेवढे मी कापड कापून घेतले आहे। साधारणतः 2.5 इंचाचे हे कापड आहे रुंदीला। तर त्या मी एक बाजूने फोल्ड करून घेणार आहे या पद्धतीने। या पद्धतीने फोल्ड करून घेऊन आता ही पट्टी आपण जोडायची कशी ते बघूया। जोडताना आपल्याला पट्टी उलट्या बाजूने ठेवायची आहे। उलट्या बाजूने ठेवून या प्रकारे खालच्या बाजूने मुडपून घ्यायचे आहे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येते। आता आपण पट्टी वरच्या बाजूने काढून तिथे दाबटीप देऊन घेऊया। या प्रकारे या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देऊन घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे हुक लावण्याचे आय तयार करण्यासाठी। अशा प्रकारे पट्टीच्या मध्यावर आपण एक टिप घालून घेणार आहोत। पट्टीचा वरच्या बाजूने उरलेला भाग आपण कट करून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने हुक पट्टी तयार करून घेणार आहोत। हुक पट्टी तयार करण्यासाठीची ही पट्टी तयार करताना एक बाजूने फोल्ड करून घेतली आहे। हुक पट्टी जोडताना आपल्याला या पद्धतीने सुईच्या बाजूने ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने मोडपून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मोडपून घेऊन पुन्हा आपण इथे दाबटीप देऊन घेणार आहोत। इथे हळूवारपणे आपल्याला सैल सोडत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर ती हुक पट्टी मुडपून आपल्याला पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे। या प्रकारे या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेऊन खालच्या बाजूने लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे न विसरता। वरील आपलं एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे। आता दोन्ही भागाचे आपले हुक आणि लूप पट्टी सेम झाली आहे का ते आपण चेक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने नॉर्मल खालीवर असेल तर आपण ते कट करून घेऊ। या पद्धतीने अशा प्रकारे आपले पुढील दोन्ही भाग तयार झाले आहे। आता आपण मागील भागावर पुढील दोन्ही भाग ठेवून घेणार आहोत। शोल्डर जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने। या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचा कपडा आपण कापून घेणार आहोत। आता मुडपून आपण अर्धा इंचावर शिलाई घेत आपण शोल्डर लॉक करणार आहोत। या पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई लॉक करायची आहे। या प्रकारे आपण आता दुसऱ्या बाजूचेही शोल्डर शिवून घ्यायचे आहे।
या प्रकारे दोन्ही बाजूने मी लॉक केले आहे शिलाई। अशा प्रकारे आपण शोल्डर जोडून घेतलेले आहे या पद्धतीने। आता आपण गोट तयार करून घेऊ। गोट तयार करून घेण्यासाठी आपल्याकडे जो कापडातून उरलेला जो शिल्लक कपडा आहे त्यातून तिरक्या पट्ट्या काढायच्या असतात। या पद्धतीने मी कापड कापून घेतलेला आहे। हे बघा, या पद्धतीने आपण जे कापड कापून घेणार आहोत ते आपण एकमेकाला जोडून त्याच्या क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहोत। माझ्याकडे कपडा कमी शिल्लक असल्याने मी या प्रकारे पट्ट्या कापून घेतलेल्या आहे। आता आपण या जोडायच्या कशा त्या बघूया। अशा पद्धतीने आपल्याला या पट्ट्या क्रॉसमध्ये ठेवून जोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या स्ट्रेचेबल होतात आणि त्या तिरक्या झाल्यामुळे मग आपला गोटला पीळ बसत नाही आणि गोट आपला एकदम व्यवस्थित येतो। या पद्धतीने आपल्याला सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे। दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या पट्ट्या एकमेकांवर ठेवून जोडून घेतलेल्या आहे क्रॉसमध्ये। आता या पट्टीची एक बाजू आपण पाव इंचावर मुडपून घेणार आहोत। या पद्धतीने ज्याप्रमाणे आपण दाखवले व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे मी मुडपून घेतले आहे पाव इंचाने। तर या पद्धतीने मी पूर्ण पट्टी एका बाजूने फोल्ड करून घेतली आहे। आता आपण ही पट्टी आपल्या गळ्याच्या बाजूने जोडून घेणार आहे। पट्टी जोडताना आपल्याला सुरुवातीला पाव इंच मुडपून घ्यायचे आहे। पाव इंच मुडपून घेऊन आपल्या गळ्याच्या सेंटरला बरोबर ठेवून पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। जोडताना काळजी घ्यायची आहे की ती पट्टी आपली खेचली जाणार नाही। न ओढता ही पट्टी आपल्याला जोडायची आहे या पद्धतीने। तर पूर्ण गळ्यावर ही पट्टी आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडून जोडून घ्यायची आहे। अतिशय सावकाश पद्धतीने या प्रकारे जोडून घ्यायची आहे। पट्टी जोडत शेवटलाही आपल्याला पट्टी मुडपून जोडायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येते आणि कापडाचे धागेही निघत नाही। या पद्धतीने इथे पाव इंचावरून पट्टी मुडपून जोडून घेतली आहे। आता हे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपण कापून घेणार आहोत। जे धागे वगैरे निघलेले असतात ते कापून घ्यायचे आहे। या पद्धतीने धागे आणि साईडचा कपडा मी कापून घेतलेला आहे। आता हा गोट आपण हळुवारपणे मुडपून शिलाई करून घेणार आहोत या पद्धतीने। लक्षात असू द्यायचं आहे की सुरुवातीला गोटला सुद्धा आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। या प्रकारे आपण गोट करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला पूर्ण गोट तयार करून घ्यायचा आहे। गोट तयार करताना शेवटलाही आपल्याला शिलाई ही लॉक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सुंदर असं गोट तयार करून घ्यायचं आहे। गोटची शिलाई पूर्ण होताच आपण आता आय तयार करून घेणार आहोत। याप्रमाणे मी खडूने आधी मार्किंग करून घेतलं आहे। मार्किंग करून झाल्याच्या नंतर मी लगेचच आय तयार करून घेणार आहे या पद्धतीने। अतिशय सावकाशाने हळुवारपणे आय तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली ही आयची पट्टी करून तयार झालेली आहे। गोट पण व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण बाही जोडून घेणार आहोत। बाही जोडून घेताना आपण नेहमी कटोरीच्या पुढच्या भागच्या बाजूने बाहीची कळीची म्हणजे जो खड्डा असतो खोलगा असतो ती बाजूने आपण बाही जोडून घेणार आहोत। खोलगेची बाजू आपण पुढच्या बाजूने जोडायची असते नेहमी या पद्धतीने। शोल्डर पासून मी बाही जोडून घेणार आहे या पद्धतीने। अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून या प्रकारे आपण बाही जोडून घेणार आहोत। आता याचप्रमाणे आपण उरलेली अर्धी बाही सुद्धा जोडून घेणार आहोत।
अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ही बाही जोडून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत। बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने हळूवारपणे खालचे कापड न दुमडलं जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही शिलाई द्यायची आहे। या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता दुसरी बाही सुद्धा आपण शोल्डरच्या शोल्डरपासूनच आपण बाही जोडून घेणार आहोत। शोल्डरच्या मध्यातून लक्षात ठेवायचं आहे, बाहीची खोलगट बाजू आपल्याला ब्लाऊजच्या पुढच्या भागाकडून जोडायची आहे, कटोरीच्या बाजूने। या पद्धतीने खोलगट बाजू पुढील भागाने या प्रकारे हळूवारपणे आपल्याला बाही न ओढता जोडून घ्यायची आहे। व्यवस्थित हळूवारपणे जोडली जाईल याची काळजी घ्यायची आहे। या पद्धतीने आपण बाही जोडून घेतली आहे आणि तिला डबल टिप सुद्धा देऊन घेणार आहोत। अशा प्रकारे आपण बाहीला डबल टिप देऊन घेऊया। आता आपण ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला बाहीची उंची जी दिलेली आहे त्यानुसार आपल्याला उंची त्याच्यावर मार्क करून घेऊन आपल्याला बाही खालच्या बाजूने मोडपून घ्यायची आहे। या पद्धतीने आता इथे बाही 6.5 इंचाची आहे, तर 6.5 इंचावर मी मार्क करून घेतला आहे। खालच्या बाजूने पाव इंचाने मी कपडा मोडपून घेऊन आता ही पट्टी मोडपून घेणार आहे 6.5 इंचावर। या पद्धतीने मी ही पट्टीवर टिप घालून घेतली आहे। 6.5 इंचाची ही आपली बाही तयार झाली आहे। अशा पद्धतीने हे बघा, या पद्धतीने आपली बाही शिवून तयार झाली आहे। याच पद्धतीने आता आपण आपली दुसरी बाही सुद्धा रेडी करून घेणार आहोत। शोल्डरच्या बरोबर मध्यातून आपल्याला 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। 6.5 इंचावर मार्क करून घेतल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे। मार्क करून घेतल्याच्या नंतर आपल्याला खालच्या बाजूने पाव इंचावर ही दाबटीप घेऊन टाकायची आहे। दाबटीप घेऊन टाकल्यानंतर आपल्याला 6.5 इंचावर आपण जे मार्क केलेलं आहे तिथून आपल्याला ही पट्टी मोडपायची आहे। दोन्ही बाहीमध्ये सेम प्रोसेस आपण केलेली आहे। या प्रकारे आपली बाही शिवून तयार झाली आहे। आता आपल्याला शेवटच्या प्रोसेसमध्ये ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। या पद्धतीने आपल्याला कमरेचा भाग, मुंड्यामध्ये आणि बाही तीनही पार्ट एकावर एक येतील या पद्धतीने आपल्याला टिप घ्यायची आहे। या पद्धतीने आपण शिलाई घेतल्यानंतर त्याच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने तसंच करणार आहोत। तीच पद्धत दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा मी कमरेच्या बाजूने दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून मुंड्यामध्ये एकावर एक येईल या पद्धतीने आणि बाही सुद्धा ठेवून शिलाई करून घेतलेली आहे। साईडचा एक्स्ट्रा कपडा कापून घेतला आहे आणि आता कापड आपल्याला उलट्या बाजूने फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि आता आपण फिटिंग आखून घेऊ। आपले दिलेले मापानुसार, ब्लाऊजचे जे माप दिलेले आहे त्या मापानुसार आपण फिटिंग टाकून घेणार आहोत। याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनेही उलट्या बाजूने दाबटीप घेऊन फिटिंग टाकून घेणार आहोत। या पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेतले आहे। फिटिंग टाकताना आपल्याला कमरेचं माप आहे पूर्ण 30, तर मी 7.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे। छातीचं माप 9 इंचावर, 36चं माप आहे तर 9 इंच घेतला आहे छातीचा चौथा आणि दंडगेर आहे 12 इंच, त्याचा अर्ध 6 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आहे। या प्रकारे मी तिन्ही पॉईंट जोडून घेतले आहे। या पद्धतीने एकदम सरळ रेषेत तिन्ही पॉईंट जोडले गेले आहेत। आता आपण यावर शिलाई करून घेऊया। या पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहोत।
ही शिलाई झाल्यानंतर बाजूनेही आतल्या बाजूने आपल्याला पाव इंचावर 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने आतील बाजूने मी 2 किंवा 3 शिलाई टाकून घेतल्या आहे पाव इंचावर आणि त्यांचे सेंटर पॉईंट दोन्ही बाजूने लॉक केले आहे, ज्यामुळे ती फिटिंग आपली उसवली जाणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। या पद्धतीने लॉक करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आणि एंड करतानाही शिलाई आपण लॉक करून घ्यायची आहे। याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने फिटिंग आखून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने त्याचप्रमाणे आपण फिटिंग टाकून घेणार आहोत। या बाजूनेही फिटिंग टाकताना आपण जे आयपट्टी बनवली आहे ती सोडून आपण फिटिंग आखायची आहे। इथे छातीचा भाग 9 इंच, कमरेचा भाग 7.5 वर आणि दंडगेर 6 या पद्धतीनेही मी तीनही पॉईंट ड्रॉ करून घेतले आहे। हे तीनही पॉईंट मी एक लाईनमध्ये रेषेत आखून घेणार आहे आणि त्यावर टिप घालून घेणार आहे। या पद्धतीने आपण सरळ टिप टाकून घ्यायची आहे। ही टिप टाकून घेतल्यानंतर इथे एंड पॉईंट सुद्धा आपण लॉक करून घेऊन साईडने ही आतल्या बाजूने 2 ते 3 टिपा आपण टाकून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपण आपला ब्लाऊज शिवून तयार झाला आहे। हे बघा, आता आपला हा ब्लाऊज शिवून रेडी आहे। यामध्ये आता आपल्याला फक्त बाहीला हात शिलाई, पाठीच्या कंबरपट्टीला हात शिलाई करण्याची गरज आहे। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला, याची स्टिचिंग शिवताना सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या त्या नक्कीच सांगा। काही अडचण आली तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा। या प्रकारे आपला हा कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचा शिवून तयार झालेला आहे, एकदम फिनिशिंग सहित। तुम्हालाही कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। थँक्यू।